नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या पार्टचा आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. पहिला पार्ट आपण बघितला इनडेफायनाइट इंटिग्रेशन अँड सेकंड पार्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे डेफायनाइट इंटिग्रेशन. मग इनडेफायनाइट आणि डेफायनाइट या शब्दामध्ये पहिल्यांदा आपण काय फरक आहे तो आधी आपण या ठिकाणी बघूया. तर इनडेफायनाइट की ज्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही डेफायनाइट नसते, फिक्स्ड नसते, ज्या इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी ॲड असतो, त्याचप्रमाणे ज्या इंटिग्रेशनला लिमिट्स नसतात ते इंटिग्रेशन म्हणजे इनडेफायनाइट इंटिग्रेशन. की ज्याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे मॅथमॅटिकली. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी, वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग या डेफिनेशनवरून आपण आता डेफायनाइट इंटिग्रेशन या पार्टची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग आता हा पार्ट बघताना डेफायनाइट इंटिग्रेशन हा एकूण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी 6 मार्कासाठी टॉपिक आहे. इनडेफायनाइट इंटिग्रेशन हा 10 मार्काचा टॉपिक आहे. डेफायनाइट इंटिग्रेशन हा 6 मार्काचा टॉपिक आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक आपल्याला 4 मार्कासाठी आहे. म्हणजे टोटल इंटिग्रेशन हा पार्ट्स आपल्याला एकूण 20 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. मग आता हा डेफायनाइट इंटिग्रेशन जो 6 मार्कासाठी आपल्याला टॉपिक आहे, मग त्या 6 मार्कासाठी आपण या टॉपिकमध्ये कोणते पॉईंट बघणार आहोत. तर सिलेबसनुसार 3 पॉईंट आहेत, परंतु त्यामधला एक पॉईंट या ठिकाणी डिलीट केलेला आहे रिड्यूस सिलेबसमध्ये आणि राहिलेले 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामधला पहिला पॉईंट म्हणजे डेफिनेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन अँड एक्झाम्पल ऑन इट आणि सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन अँड इट्स एक्झाम्पल. तर असे हे 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट पॉइंट डेफिनेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन. आता डेफायनाइट इंटिग्रेशन जशी इनडेफायनाइटची डेफिनेशन सांगितली तशीच डेफायनाइटची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. की डेफायनाइट इंटिग्रेशन कसं डिनोट करतात, तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने इनडेफायनाइट डिनोट करतात. फक्त डेफायनाइट मध्ये की जी अप्पर आणि लोअर बाजू आहे त्यांना काय दिले जातात, लिमिट्स दिले जातात. तर हे जे इंटिग्रेशन आता डिनोट केलेलं आहे ते आहे डेफायनाइट इंटिग्रेशन ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स डी एक्स. आता हे रीड कसं करायचं, तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ बी मायनस कॅपिटल एफ ऑफ ए, अशी या डेफायनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन येते. मग आता ही कशी काय व्हॅल्यू येते, तर बघा इंटिग्रेशन घेतोय आपण कुणाचं, एफ ऑफ एक्स वरती इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण घेतलंय काय येतं ते, तर एफ ऑफ एक्स प्लस सी. मग आता तेच जर या ठिकाणी मांडलं तर एफ ऑफ एक्स प्लस सी अँड फ्रॉम दी लिमिट्स कोणते आहेत, तर ए टू बी आहे. मग आता या फंक्शन मध्ये आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. या फंक्शन मध्ये आपण ज्या ठिकाणी व्हेरिएबल एक्स आहे त्या ठिकाणी हे लिमिट्स पुट करणार आहोत. मग लिमिट कसे पुट करायचे, तर डेफिनेशन सांगते अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट घाला. म्हणजे ज्या ठिकाणी फंक्शन मध्ये एक्स आहे त्या ठिकाणी अप्पर लिमिट बी पुट केलं, कॉन्स्टंट आहे तसंच राहणार, मायनस मायनस करायचं त्यामुळे कंस घालूया, पुढच्या सुद्धा ब्रॅकेटला कंस घालूया. ज्या ठिकाणी व्हेरिएबल एक्स आहे त्या ठिकाणी लोअर लिमिट ए पुट केलं प्लस सी कॉन्स्टंट आहे तसं. आता या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, ब्रॅकेट काढताना त्याच्यातील पदांची चिन्ह बदलणार आहे. त्यानुसार इट इज इक्वल टू एफ ऑफ बी प्लस सी minus f of a minus c, and here is cancel plus c minus c, therefore we get f of b minus f of a, and this is the definition of definite integration from the limits a to b f of x dx is equal to f of b minus f of a. मग काय फरक आहे इनडेफायनाइट आणि डेफायनाइट मध्ये, तर एक्झाम्पल त्याच पद्धतीने सोडवायचं आहे ज्या पद्धतीने आपण इनडेफायनाइट मध्ये सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने त्या दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे. फक्त शेवटी काय पुट करायचं आहे, लिमिट पुट करायचं. आणि ते कसं पुट करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट नाही तर अप्पर लिमिट मायनस
लोअर लिमिट, तर अशा प्रकारे लिमिट पुट करून आपण कोणत्याही फंक्शनचं म्हणजे ज्या फंक्शनचं इनडेफायनाइट मध्ये आपण इंटिग्रेशन काढलेलं आहे त्या प्रत्येक फंक्शनचं आपण या ठिकाणी डेफायनाइट इंटिग्रेशन काढू शकतो. त्यानुसार आपण एक्झाम्पल्स घेऊया. पहिलं एक्झाम्पल आपण घेतोय इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 9 x + 1 अपॉन √x इंटू √x इंटू dx. आता या फंक्शनचं इंटिग्रेशन पण डेफायनाइट इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. मग आता फंक्शन काय आहे, x + 1 अपॉन √x आहे. अपॉन डिवाइड आहे, मग डिव्हिजनचा इंटिग्रेशनचा रूल आपल्याकडे नाही, म्हणजेच आपल्याला ही डिव्हिजन कॅन्सल करून ती आपल्याला कन्वर्ट करायची आहे ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्ममध्ये. मग काय आहे, अंशामध्ये आहे x + 1 डिवायडेड बाय √x आहे. अंशामध्ये ॲडिशन आहे आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा अंशातल्या प्रत्येक टर्मचा तो असणार आहे. त्यानुसार आपण तो सेपरेट मांडू शकतो. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 9 x अपॉन √x. √x म्हणजेच x⁻½ प्लस 1 अपॉन किंवा आहे तसंच √x लिहूया, √x 1 अपॉन √x इंटू dx. दोन फंक्शनची बेरीज आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कसं घेणार, सेपरेट इंटिग्रेशन. देअरफॉर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x अपॉन √x. √x हे अंशात गेल्यावर काय होतील, त्याची पॉवर निगेटिव्ह होणार. √x म्हणजेच x⁻½ आणि अंशात गेल्यावर काय होणार आहे, x⁻⁻½ देअरफॉर x⁻1 इंटू x⁻⁻½ इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन √x इंटू dx फ्रॉम दी लिमिट्स 1 to 9. लिमिट लिहायला विसरायचं नाही. आता इथे पाया समान घातांकांची बेरीज 1 - 1/2 किती होणार आहे, 1/2 होणार आहे. देअरफॉर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x⁻½ इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन √x इंटू dx फ्रॉम दी लिमिट्स 1 to 9. आता आपण या दोन्ही फंक्शनचे इंटिग्रेशन घेऊ शकतो. माहिती आहे आपल्याला इनडेफिनाइट मध्ये झालेलं आहे x⁻½ x⁻n च्या फॉर्म्युल्यानुसार त्याचे इंटिग्रेशन येणार आहे कोणतं, तर x⁻n + 1 1/2 + 1 दॅट इज 3/2 अपॉन 3/2 प्लस 1 अपॉन √x इंटिग्रेशन तर 2√x फ्रॉम दी लिमिट्स 1 to 9. तर या पद्धतीने हे जे स्टेप्स आहेत ह्या इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये इथपर्यंत सेम टू सेम आहेत. आता याच्या पुढे फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर इनडेफायनाइट मध्ये इथं आपण कॉन्स्टंट ऑफ c ऍड करत होतो, परंतु इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत नाही कारण हे डेफायनाइट आहे. आता याच्यामध्ये आपण हे लिमिट घालणार आहोत. कसे घालायला सांगितले, डेफिनेशन नुसार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x आहे त्या त्या ठिकाणी सुरुवातीला अप्पर लिमिट 9 पुट करायचं आणि नंतर व्हेरिएबल ज्या ज्या ठिकाणी x असेल त्या त्या ठिकाणी लोअर लिमिट 1 पुट करणार आहोत. आणि त्यानुसार काय येणार आहे, इट इज इक्वल टू अप्पर लिमिट पुट करूया. इट इज इक्वल टू x दॅट इज 9 अपॉन 3/2 प्लस 2 इंटू √9 मायनस लोअर लिमिट 1⁻³ अपॉन 3/2 प्लस 2 इंटू √1. आणि हे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येणार आहे ते म्हणजे या फंक्शनचं डेफायनाइट इंटिग्रेशनचं सोल्युशन असणार आहे. इट इज इक्वल टू 9⁻³ म्हणजेच काय की 9चा क्यूब आणि त्याचा स्क्वेअर रूट किंवा 9चं स्क्वेअर रूट आणि त्याचा क्यूब. 9चं स्क्वेअर रूट 3 आणि 3चा क्यूब 27 आणि हे 3/2 छेदात आहे 2 अपॉन 3 इंटू 27 प्लस 2 इंटू √9 3 मायनस हियर इज 3/2 अपॉन आहेत रेसिप्रोकल 2/3 इंटू 1⁻³ 1 and plus 2. Therefore it is equal to 18 plus 6 minus 2/3 plus 2. It is equal to 18 plus 6 24 minus
2 by 3 plus 3 2, 8 by 3, and after subtracting, equating the denominator, we get 72 minus 8 upon 3, that is equal to 64 upon 3. And this is the solution for the given integral, that is integration from 1 to 9 x plus 1 upon under root x dx is equal to 64 upon 3. तर अशा प्रकारे दिलेल्या फंक्शनचं आपण डेफायनाइट इंटिग्रेशन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. ज्या पद्धतीने फंक्शनचं इनडेफायनाइट इंटिग्रेशन आपण सॉल्व करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त शेवटी उत्तर सोल्युशन मिळाल्यानंतर लिमिट पुट करायचं आहे. लिमिट कसं पुट करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करायचं आहे. अप्पर लिमिट फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल एक्स आहे त्या त्या ठिकाणी अप्पर लिमिट, मायनस ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल एक्स आहे त्या त्या ठिकाणी लोअर लिमिट पुट करायचं आहे. कॅल्क्युलेशन करून जे उत्तर मिळणार आहे ते फिक्स्ड टर्म असणार आहे, कॉन्स्टंट टर्म असणार आहे की जी बदलणार नाही, की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन नाही. त्यामुळे हे जे इंटिग्रेशन आहे हे कसलं इंटिग्रेशन आहे, तर डेफायनाइट इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3, इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3, 1 upon x square plus 5x plus 6, x square plus 5x plus 6 into dx, x square plus 5x into 6. तर ह्या फंक्शनचं इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण सोल्युशन काढलेलं आहे. कोणता फॉर्म आहे, तर डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर स्टेप्स वापरलेले आहेत. पहिली स्टेप एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट युनिटी करणे, सेकंड स्टेप्स एक्सच्या कोएफिशियंटचा हाफ करून स्क्वेअर केलेली टर्म प्लस अँड मायनस करणे, तिसरी स्टेप परफेक्ट स्क्वेअर फॉर्म मध्ये मांडणे आणि योग्य ते टाइप नंबर 1 चा फॉर्म्युला वापरणे. मग त्याच पद्धतीने हे फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे. फक्त सोल्युशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिमिट्स पुट करायचे आहेत. लिमिट कोणते पुट करायचे आहेत, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अशा प्रकारे ते लिमिट्स आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत. त्यानुसार आपण हे एक्झाम्पल सोडूया. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3, फर्स्ट स्टेप झालेली आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट युनिटी आहे. त्यानंतर सेकंड स्टेप एक्सचा कोएफिशियंट 5, 5 चा हाफ 5/2, 5/2 चा स्क्वेअर 25 अपॉन 4, ही टर्म प्लस आणि मायनस करणार आहोत आपण, आणि प्लस 6 ॲज इट इज इनटू dx. थर्ड स्टेप पहिली 3 पद परफेक्ट स्क्वेअर मध्ये पुढच्या 2 पदांची बेरीज करा. therefore it is equal to integration from 2 to 3, 1 upon काय आहे, कुणाचा स्क्वेअर आहे, तर x प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25/4 प्लस 6 छेद समान करून बेरीज मायनस 1 अपॉन 4, मायनस 1 अपॉन 4 इंटू dx. परफेक्ट स्क्वेअर मध्ये मांडूया. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3, 1 upon x plus 5/2 bracket square minus 1/2 bracket square into dx. And here we convert the given function in the form of 1 upon x square minus a square, की ज्याचं इंटिग्रेशन येते log of is equal to log of mod of x minus 1 by x minus a upon x plus a from the limits 2 to 3. आणि इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर लिमिट पुट करण्यापूर्वी आधी हे छेद समान करून घेऊया मॉड मधला. इट इज इक्वल टू log of mod of 2x plus 5 minus 1 upon 2x plus 5 plus 1 from the limits 2 to 3. Therefore it is equal to log of mod of
2x plus 4 upon 2x plus 6 from the limits 2 to 3. मॉड मध्ये अजून आपण सिंप्लिफिकेशन करू शकतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 2 2 कॉमन आहे, 2 2 कॉमन कॅन्सल करू शकतो. देयरफॉर इट इज इक्वल टू log of mod of x plus 2 upon x plus 6 from the limits 2 to 3. तर अशा प्रकारे आपण हे फंक्शन सिंप्लिफाय केलेलं आहे. आणि आता आपण लिमिट पुट करणार आहोत. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. देयरफॉर इट इज इक्वल टू log of mod of 3 plus 2 upon 3 plus 6 minus log of mod of 2 plus 2 upon 2 plus 6. It is equal to log of mod of 3 plus 2 5 upon 9 minus log of mod of 4 upon 8. दोन लॉगची सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आपण घेऊ शकतो. इट इज इक्वल टू log of mod of 5 by 9 upon 1 by 2, and therefore lastly it is equal to log of mod of 2 into 5, that is 10 upon 9, and this is the solution of the given integral. Log of mod of 10 upon 9. Next, integration from 0 to pi by 4. Integration from 0 to pi by 4 cot square x into dx. Cot square x into dx. कॉट स्क्वेअर एक्स या फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला, परंतु डेफायनाइट इंटिग्रेशन घ्यायचं आहे. डेफायनाइट घेण्यापूर्वी इनडेफायनाइट मध्ये आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. मग ते सोडवताना आपण काय केलेलं आहे, कॉट स्क्वेअर एक्स हे जे फंक्शन आहे ते आपण बाय फंडामेंटल आयडेंटिटी आपण ते कन्वर्ट केलेलं आहे दुसऱ्या फंक्शन मध्ये की ज्याचं इंटिग्रेशन आपल्याला माहित असेल. मग फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. Therefore cot square x equal to cosec square x minus 1, and replacing this term we get integration from 0 to pi by 4 cosec square x minus 1 into dx. Here is subtraction of two functions taking integration separate. Therefore it is equal to integration of cosec square x dx minus integration of 1 dx from the limits 0 to pi by 4. Integration घेऊया. It is equal to cosec square. Cosec square चे integration minus cot x minus 1 चे integration x from the limits 0 to pi by 4. आणि आता आपण इथपर्यंत आपण इनडेफिनिट मध्ये सोडवलेलं आहे. आता याच्या पुढे डेफिनिट मध्ये आपल्याला हे लिमिट पुट करायचे. लिमिट कसे पुट करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग त्यानुसार फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x आहे त्या त्या ठिकाणी अप्पर लिमिट पाय बाय 4 म्हणजेच 45 डिग्री आणि नंतर मायनस लोअर लिमिट पुट करायचं 0 डिग्री. देयरफॉर इट इज इक्वल टू मायनस ऑफ कॉट ऑफ पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 मायनस मायनस ऑफ कॉट ऑफ 0 मायनस 0. It is equal to 45. Cot 45 value येते 1. Therefore minus 1 minus pi by 4 minus cot of 0. Cot 0 ची व्हॅल्यू किती येते? It is equal to infinity, and it is equal to minus
-1 मायनस पाय बाय 4 मायनस मायनस प्लस इन्फिनिटी. इन्फिनिटी टर्म असल्यामुळे ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपण काय करू शकत नाही, डिफाईन करू शकत नाही इन्फिनिटी टर्म असल्यामुळे. तर अशा प्रकारे आपण हे फंक्शन या ठिकाणी इव्हॅल्युएट केलेलं आहे बाय युजिंग डेफिनेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन. तर हा आहे पहिला पॉइंट आपला या ठिकाणी, इंटिग्रेशन्स ऑफ द गिवन फंक्शन बाय युजिंग डेफायनाइट इंटिग्रेशन. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी आपण आज थांबूया. ठीक आहे.